जलवाहतुकीचे फायदे। जी वाहतूक नदी, कालवे किंवा समुद्रातून केली जाते अशा वाहतुकीला आपण जलवाहतूक असं म्हणतो। नदी किंवा कालवे याच्यामधून नाव, होडी याच्या सहाय्याने कमी अंतरासाठी ही होणारी वाहतूक आहे। तर सागरी वाहतूक ही आंतरराष्ट्रीय वाहतूक आहे, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी ही वाहतूक केली जाते। मोठमोठी जहाजं, बोटी यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात माल वाहून नेला जातो। आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी वाहतूक अतिशय उपयुक्त असते। पूर्वी जास्त वाहतुकीच्या साधनांचा प्रसार झालेला नव्हता। अशा वेळी प्रवासी वाहतुकीसाठी देखील एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर आता आपण जशा पद्धतीनं हवाई वाहतुकीचा वापर करतो, विमानाचा वापर करतो, तशा पद्धतीने पूर्वी बोटीच्या सहाय्याने किंवा जहाजाच्या सहाय्याने प्रवास होत होता। परंतु हे प्रमाण आता सध्या जर पाहिलं तर अतिशय कमी झालेलं आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि वेळेची बचत होत असल्यामुळे हवाई वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर केला जातो। कारण जल वाहतुकीमध्ये ज्यावेळेस बोटीच्या सहाय्याने, जहाजाच्या सहाय्याने वाहतूक केली जाते तेव्हा त्या ठिकाणी वेळ जास्त लागतो। प्रवासी वाहतुकीसाठी देखील वेळ खूप लागत असे, कारण ही वाहतूक जी आहे ही अगदी मंद गतीने याच्यामधून, पाण्यामधून होत असते। तर हे जल वाहतुकीचे जे काही फायदे आहेत ते आता आपण या ठिकाणी पहा। जल वाहतुकीसाठी जो मार्ग आहे हा नैसर्गिक असतो, त्यामुळं जल वाहतुकीचा येणारा एकंदरीत जो खर्च आहे हा खर्च कमी। जसं रस्ते बनवण्यासाठी खर्च करावा लागतो, चांगल्या प्रकारचे रस्ते तयार केल्यानंतर त्याच्यावरून वाहतूक सुरू होते, किंवा रेल्वे वाहतूक असेल तर रेल्वे मार्ग तयार करावे लागतात, रेल्वे रूळ टाकून लोहमार्ग तयार करावे लागतात, तेव्हाच ती वाहतूक सुरू होते। परंतु या ठिकाणी मात्र जल वाहतुकीमध्ये समुद्रातूनही वाहतूक होत असल्याने, सागरी वाहतूक असल्याने आणि हे सर्व वाहतूक किंवा हे सर्व समुद्र एका देशाहून दुसऱ्या देशाला जात असल्याने त्याच्यातून वाहतूक करणं सोयीचं जातं। त्याच्यामुळे असे वेगळे असे मार्ग सागरी वाहतुकीसाठी किंवा जल वाहतुकीसाठी बनवावे लागत नाही। त्यामुळे एकंदरीत येणारा खर्च या वाहतुकीमध्ये कमी येतो। त्याचबरोबर जी मालवाहू जहाजं आहेत, बोटी आहेत, यांची माल वाहून नेण्याची क्षमता ही प्रचंड असते किंवा मोठ्या प्रमाणात असते, आणि त्यामुळं माल वाहून नेणं हे सोपं जातं किंवा माल वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने वाहतुकीचा खर्च, माल वाहतुकीचा खर्च हा देखील कमी येतो। माल वाहून नेणे सोयीचे आणि स्वस्त असते। मोठ्या प्रमाणात एकाच वेळी माल दूरवरती वाहून नेता येतो, दुसऱ्या देशामध्ये वाहून नेता येतो, त्याच्यामुळं हा माल वाहतुकीचा खर्च जास्त, माल एकाच वेळी वाहून नेता येत असल्यामुळे हा खर्च कमी येतो। उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या ठिकाणी ट्रकभर माल नेला तर त्यासाठी आलेला खर्च जो काय आहे, आणि तेवढाच माल जर आपण जहाजामधून नेला तर त्यासाठी येणारा खर्च यांची जर तुलना केली तर या ठिकाणी येणारा खर्च हा अगदी कमी असतो। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ट्रकने किंवा रस्ते वाहतुकीने माल हा दुसऱ्या देशात नेता येत नाही, त्यामुळं आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी दुसरा पर्यायच आपल्याकडे उपलब्ध नसतो। त्यामुळं दुसऱ्या देशामध्ये माल वाहून नेऊन सुद्धा खर्च कमी येतो। आपल्या देशातल्या देशात जेवढा खर्च येईल तेवढाच खर्च दुसऱ्या देशामध्ये नेण्यासाठी या जल वाहतुकीमुळे येऊ शकतो, म्हणजे स्वस्त आहे वाहतुकीचं साधन। त्याचबरोबर ही वाहतूक करत असताना, मालाची वाहतूक करत असताना याच्यामध्ये तुटफूट होण्याची शक्यता कमी असते।
कारण नाजूक माल वाहतुकीसाठी हा माल चांगला आहे. काचेच्या वस्तू असतील किंवा मौल्यवान वस्तू असतील की जे अतिशय काळजीपूर्वक नेणं गरजेचं आहे. या वस्तू नेण्यासाठी हा मार्ग चांगला आहे, कारण संत गतीने जी जहाज आहेत किंवा बोटे आहेत ही संत गतीने चालतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशा प्रकारे की जास्त वेग नसतो. जसं आपण रस्त्यावर वाहतूक करत असताना खड्डे आले, त्या ठिकाणी गाडी आपटली, त्याच्यामुळं माल तुटफुट होण्याची शक्यता आहे. तर तसं याच्यामध्ये काही होत नाही. संत गतीने वाहतूक होते, नियमित गतीने होते आणि कमी वेगाने होते. त्यामुळं या ठिकाणी मालाची तुटफूट किंवा खराब होणे असं काही होत नाही. त्यामुळे सुरक्षितपणे माल पोहोचवण्यासाठी या वाहतुकीचा वापर होतो. अन्य वाहतूक साधनांच्या तुलनेत जहाजांचं किंवा बोटींचं होणाऱ्या अपघाताचं प्रमाण कमी आहे. कारण अथांग सागर असतो आणि त्याच्यामुळं एखादं जरी जहाज किंवा दोन जहाज समोरून आली तरी कोणत्याही बाजूला जहाज वळवून ताबडतोब नेता येतं. त्यामुळं असं अपघात वगैरे होण्याचं प्रमाण अगदी कमी आहे. दोन जहाज एकमेकाला धडकून अपघात झाला असं आपण कधी ऐकलं आहे का? नाही. इथं अपघात होतात म्हणजे कोणतं की मोठमोठं वादळ आलं, त्या वादळामुळं जहाजाने हेलकावे घेतले आणि ते बुडालं, असे अपघात कधी कधी झालेले आपण ऐकतो. परंतु दोन जहाज किंवा दोन बोटी एकमेकाला धडकून मोठा अपघात झाला असं शक्यतो होत नाही. कारण कोणत्याही बाजूला ते जहाज जे आहे आपण वळवू शकतो, मोठा अखंड सागर असल्यामुळे. तिथं काही मर्यादा नाही. जसं रस्ते वाहतुकीमध्ये, रेल्वे वाहतुकीमध्ये ठराविक रूट ठरलेला आहे, त्याच्यावरूनच ती वाहतूक करावी लागते. तसं इथं काही नाही. थोड्या त्यांचे देखील रूट असतात, परंतु असं काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर ते थोडं आजूबाजूला जरी ते जहाज किंवा बोट नेली तरी काही फरक पडत नाही. पुन्हा ते त्यांच्या मार्गावरती आणता येते. होका यंत्र असतं, त्या ज्या दिशेने जायचं आहे ती दिशा ठरवण्यासाठी त्यांच्याकडे होका यंत्र असतं, त्या दिशेला परत ते आणता येतं. त्यामुळे तसा फारसा काही याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे अपघाताचं प्रमाण कमी आहे याच्यामध्ये. म्हणजे पूर्णपणे ही वाहतूक सुरक्षित आहे. एवढंच काही वेळ जास्त लागतो, एवढाच याचा ड्रॉबॅक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन मिळते. सर्रास मालाची वाहतूक आंतरराष्ट्रीय जी बाजारपेठेची जी आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जी वाहतूक आहे, माल वाहतूक ही सर्रास जहाजामधून होत असते किंवा या बोटीतून होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण जे शासनाचं आहे हे आंतरराष्ट्रीय धोरण चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी तर प्रोत्साहन मिळते. मालाला जागतिक बाजारपेठ मिळते. कोणत्याही देशात आपला जो माल आहे, चांगला गुणवत्ताधारक माल आहे, तो पाठवता येतो किंवा त्या देशाचा माल आपल्या देशामध्ये आणता येतो. म्हणजे मालाची देवाणघेवाण करता येते आणि त्यामुळं आपल्या मालाला जागतिक बाजारपेठ या जलवाहतुकीमुळे मिळू शकते. त्याचबरोबर शासनाचे जे आयात निर्यात धोरण आहे, हे आयात निर्यात धोरण योग्य प्रकारे राबवता येतं. जर आयात निर्यात धोरण योग्य प्रकारे राबवलं गेलं तर वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या किमती ज्या आहेत त्या मर्यादित ठेवता येतात. अन्यथा अचानक महागाई वाढण्याची शक्यता असते किंवा एखादी वस्तू अचानक स्वस्त होण्याची शक्यता असते. तर हे असं होऊ नये. त्यांच्या किमती स्थिर राहाव्यात. बाजारपेठेमध्ये मालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळावा. ग्राहकाला ती वस्तू घेणं फायदेशीर ठरावं, परवडलं पाहिजे. यासाठी हे आयात निर्यात धोरण योग्य प्रकारे राबवणं गरजेचं असतं आणि ते जलवाहतुकीमुळे किंवा सागरी वाहतुकीमुळे शक्य होऊ शकतं. वाहतुकीस अडथळा होत नाही आणि वाहतूक सुलभ होते. सागरी वाहतुकीमध्ये किंवा जलवाहतुकीमध्ये वाहतुकीस विशेषतः काही अडथळा येत नाही. जर अडथळे आलेच तर कोणते येतात? तुम्हाला सांगितलं की वादळ वारं किंवा पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे जे वादळ येतं सागरामध्ये, समुद्रामध्ये, त्याच्यामुळे काही अडथळे येतात. अन्यथा दुसरे कोणत्याही प्रकारे वाहतुकीची तर अजिबात ट्रॅफिक जाम झाला असं प्रकार होईल का? तर होऊच शकत नाही. त्यामुळे वाहतूक सुलभ आणि सुरक्षितपणे त्या ठिकाणी करता येते. आणि सध्याचं जर पाहिलं तर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात असल्यामुळं जो पूर्वी जहाजांचा किंवा बोटींचा वेग होता
हा वेग आता यांत्रिक बोटी आल्या असल्यामुळं त्यांच्या वेगामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे पूर्वीपेक्षा. म्हणजे आता ही बोटी किंवा जहाजामधून प्रवास करत असताना यांचा पूर्वी जो वेग होता मंद होता तो आता कितीतरी पटीने जास्त झालेला आहे. म्हणजे वेग वाढवण्यात आलेला आहे तंत्रज्ञानाचा वापर करून. त्याचबरोबर जी नैसर्गिक आपत्ती येते त्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करायची हे देखील शक्य झालेलं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं. की नैसर्गिक आपत्ती जर वादळ आलं तर त्या कंडिशनमध्ये ते जे जहाज चालक आहेत त्यांनी कशा पद्धतीने दक्षता घ्यायची, काय करायचं, कुठं थांबवायचं हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळं नैसर्गिक आपत्तीवरतीही मात करता येत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे आता अपघात वादळ वाऱ्यामुळं होत नाही. तर अशा प्रकारे जलवाहतुकीचे हे सर्व फायदे.